मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाच्या सरींनी बळीराजा सुखावला. वैजापूर तालुक्यात 2 तास मुसळधार पाऊस. गलमोडी नदीला पूर. तात्पुरता पूल वाहून गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा. हिंगोलीतल्या वसमत शहरासह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. पुण्याच्या जुन्नरमध्ये काल तुफान पाऊस. कुमशेतमध्ये तर ढगफुटीसारखा पाऊस. नद्या नाल्यांना पूर. बुलढाण्यातल्या खामगाव, चिखली, शेगाव परिसरात तासभर पावसाची बॅटिंग. शेतकरी कर्जमाफीवर आज विधानसभेत वादळी चर्चा होणार. तब्बल 144 आमदारांचा नियम 293 अन्वये चर्चा होणार. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांच्या समावेशाला अनेकांची हरकत. ठाकरेंचे 6ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत. आम्ही जे करतो ते फुल प्रूफ करतो. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची शिंदेंची घोषणा. 2029च्या लोकसभेसाठी फुटीर खासदारांच्या उमेदवारीचीही आत्ताच घोषणा. बंडखोरांविरोधात रान पेटवा. शिवालयमधल्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना. ऑपरेशन टायगर नंतर पक्षाची घडी पुन्हा बसवण्याचं आव्हान. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मुंबईत स्वतंत्र सेना भवन उभारणार. दादर आणि बीकेसीमध्ये जागेची शोधाशोध. शिवसेना भवनाच्या धर्तीवरती पक्षाचं मुख्यालय उभारणार. पशुसंवर्धन विभागाची विशेष घटक योजना झाली शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. वर्धा जिल्ह्यात योजनेअंतर्गत आजारी जनावरं दिल्याचं उघड. उत्पन्न वाढीऐवजी जनावरांच्या औषधोपचाराचाच भुर्दंड. भंडारा जिल्ह्यात भ्रष्ट राईस मिलर्सकडून सरकारची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय. महावितरणच्या वीज मीटरनं गैरप्रकार पकडला. भरडाई झाल्याचं दाखवून लाखो रुपये उकळल्याचं उघड. साखर कारखान्यांनी वाहतूकदारांची कागदपत्र वापरून कर्ज उचलली. महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचा गंभीर आरोप. ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. राम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. सीबीआय मार्फत चौकशीची मागणी. राज्य सरकारच्या एसआयटीच्या अहवालाचीही प्रतीक्षा. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सीचा भीम पराक्रम. सर्वाधिक 18 गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित. काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 गोल केले. अर्जेंटिना बाद फेरीत दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.